Next example is, in previous lecture we have studied the basic standard formulas for derivatives, and from that formulas we have solved some of the examples. Okay, now we will solve another examples using the standard derivative formulas which we have already studied in previous lecture. Okay, so next example is, find the derivative of y is equal to sine x into x. Okay, y is equal to x sine inverse x. Okay, so we have to find out the derivative of this. Okay, so काय म्हणतो आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इकडच्या राईट हँड साइडची टर्म कोणत्या फॉर्म मध्ये आहे, x. सो वी आर गोइंग टू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. जर t मध्ये असेल तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. ओके, जसं येईल तसं आपण बघूयात. नाउ y चा डेरिव्हेटिव्ह काय तो डिफरन्शिएट केला dy बाय dx. ओके, नाउ इथे काय आहे, u इंटू v चा फॉर्म्युला. तर u इंटू v चा फॉर्म्युला काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू v इज इक्वल टू u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. ओके, आता तुमचे फॉर्म्युलेस पाठ पाहिजे. नाव u x आहे आणि v साइन इनवर्स आहे. ओके, सो x तसंच ठेवणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ काय काढणार आपण, साइन इनवर्स x प्लस साइन इनवर्स x तसंच ठेवणार आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ काय काढणार, x काढणार. ओके, सो x आणि साइन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस x स्क्वेअर. ओके, प्लस च साइन, हा साइन इनवर्स x तसाच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय आहे, 1 आहे. सो फायनल आन्सर विल बी x. आता इथे डायरेक्टली न्यूमरेटरचं न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन. सो x अपॉन स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस x स्क्वेअर प्लस साइन इनवर्स x. दिस इज द derivative of x sin inverse x. Okay, now next example, find dy by dx if y is equal to 1 plus root x upon 1 minus root x. Okay, सो आता व्यवस्थित लक्ष द्या. गिवन काय आहे, y इज इक्वल टू 1 प्लस रूट एक्स अपॉन 1 मायनस रूट एक्स. ओके, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dy बाय dx. आता u अपॉन v चा फॉर्म्युला आहे, हा u आहे आणि हा v आहे. तर u अपॉन v चा फॉर्म्युला काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v चा फॉर्म्युला आहे v स्क्वेअर. ओके, डिनॉमिनेटरला, देन v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u minus u into derivative of v. ओके, सो v स्क्वेअर डिनॉमिनेटरला काय v स्क्वेअर, तर v हा v आहे आणि हा u आहे. सो 1 मायनस रूट एक्स चा स्क्वेअर, देन वरती 1 मायनस रूट एक्स तसंच. ओके, आणि डेरिव्हेटिव्ह काय काढायचा आपल्याला, u चा, अकॉर्डिंग टू आवर फॉर्म्युला. ओके, मायनस u तसाच 1 प्लस रूट एक्स. मोर दॅन 1 टर्म असेल u मध्ये 1 आणि 1 प्लस एक्स, 1 प्लस रूट एक्स, मोर दॅन 1 टर्म आहे. ओके, सो त्याला ऑलवेज ब्रॅकेट टाकायची. सिंगल असेल तर ब्रॅकेट नाही टाकली तरी चालते. ओके, नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ v. ठीक आहे, नाउ आता सॉल्व करून घ्यायचं. सध्या 1 मायनस रूट एक्स तसंच राहू द्या खाली, 1 मायनस रूट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, नाउ 1 मायनस रूट एक्स तसंच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय dx ऑफ 1 प्लस रूट एक्स. आता 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 असतो आणि प्लस येतं आणि रूट एक्स चा काय असतो डेरिव्हेटिव्ह, 1 अपॉन 2 रूट एक्स. ओके, 1 चा तर 0 आहे, सो 0 प्लस 0, इथं काय 0 प्लस 1 अपॉन 2 रूट एक्स, म्हणजेच काय आला आन्सर, 1 अपॉन 2 रूट एक्स. मग ते नाही लिहिलं तरी चालेल. देन इथला 1 प्लस रूट एक्स तसंच. ओके, नाउ इथे 1 चा 0, 0 मायनस रूट एक्स चा 1 अपॉन 2 रूट एक्स, सो मायनस 1 अपॉन 2 रूट एक्स. ओके, नाउ नेक्स्ट dy बाय dx इक्वल टू, तर आपण काय करू शकतो आता बघा, 1 अपॉन 2 रूट एक्स. आता ही एक टर्म झाली पूर्ण. ओके, आणि ही एक टर्म झाली. ह्याच्यातून आपण 1 अपॉन 2 रूट एक्स बाहेर कॉमन काढू शकतो. सो 1 अपॉन 2 रूट एक्स कॉमन काढला तर इथे काय राहिलं, 1 मायनस
रूट एक्स. ओके, देन हा मायनस आहे, सो मायनस मायनस प्लस होणार, सो राहिलं काय +1 प्लस रूट एक्स. ओके, हे मायनस आणि हे मायनस तर प्लसच झालं. ओके, सो मायनस रूट एक्स प्लस रूट एक्स गेलं, 1 + 1 2, सो 2/2 रूट एक्स अपॉन 1 मायनस रूट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो हे 2 2 गेले. ठीक आहे, तर काय राहिलं आता पुढे वरती 1/√x इंटू 1/1 मायनस रूट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो आन्सर काय आलं, ह्यालाच आपण जर पुढे सॉल्व्ह करून दिलं तर 1/√x इंटू 1 मायनस रूट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ dy/dx. ओके, तर इथे काय होतं, ह्याच्या खाली काहीच नाही, सो 1 आहे, सो वरती 1/√x आणि खाली 1 मायनस रूट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1, तर खालचा जो डिनॉमिनेटरचा फ्रॅक्शन आहे त्याचा रेसिप्रोकल केला इथे. ओके, आणि मग नंतर न्यूमरेटरचं न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन 1 आलं आणि डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरला. ओके, दिस इज द नेक्स्ट एक्झाम्पल. नाउ काही काही एक्झाम्पल्स आजच्या लेक्चरचे आपले प्रिव्हियसला पण झाले असतील, बट ते इम्पॉर्टंट आहेत आणि काही स्टुडंटचे सजेशन आहेत, सो आपण ते परत घेतोय. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल टू रूट एक्स प्लस 1/√x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो गिवन काय आहे बघा, y इज इक्वल टू रूट एक्स प्लस 1/√x ब्रॅकेट स्क्वेअर. नाउ डिफरन्शिएट करण्याच्या आधी आपण त्याला सॉल्व्ह करून घेऊ. आपला जो फॉर्म्युला आहे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरनी a² प्लस 2ab प्लस b². ओके, आता मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलेत. नाउ a इथे काय आहे, a रूट एक्स आणि b काय आहे 1/√x. ओके, सो रूट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 इंटू रूट एक्स इंटू 1/√x. ओके, प्लस 1/√x ब्रॅकेट स्क्वेअर. नाउ रूट एक्स चा स्क्वेअर x प्लस रूट एक्स गेलं 2 प्लस 1 चा स्क्वेअर 1 आणि रूट एक्स चा स्क्वेअर x. ओके, सो दिस इज अ फायनल y. So now differentiate with respect to x. So dy by dx is equal to d by dx of x plus d by dx of 2 कॉन्स्टंटच आहे फक्त, प्लस d by dx of 1/x. ओके, सो x चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो आणि 1/x चा डेरिव्हेटिव्ह असतो log x. सो आपला आन्सर आलं 1 प्लस log x is our final answer. Sorry, 1/x चा डेरिव्हेटिव्ह log x नसतो, that is the integration. (1/x) चा डेरिव्हेटिव्ह असतो बघा -1/x². डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपला, 1/x चा डेरिव्हेटिव्ह आहे -1/x². सो आपलं फायनल आन्सर आलं 1 - 1/x². ओके, दिस इज अ फायनल आन्सर. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Find dy by dx if y is equal to sin x upon 1 minus cos x. Y is equal to sin x upon 1 minus cos x. आता व्यवस्थित लक्ष द्या. This is also important example. Okay, now differentiate with respect to x. Now आपला फॉर्म्युला dy by dx u upon v च्या साईडला फॉर्म्युले ठेवायचे. आता v². ओके, v आपला हा आहे आणि u हा आहे, तर v² नंतर इथे येतो v तसाच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x किंवा u, देन मायनस u तसंच अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ v. ओके, नाउ 1 मायनस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, इथला वरचा 1 मायनस कॉस एक्स तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स, देन मायनस साइन एक्स तसंच, देन 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, कॉस एक्स चा मायनस साइन एक्स, सो तिथे येणार फक्त साइन एक्स राहणार. ओके, मायनस मायनस प्लस होऊन जाईल ते.
ऑलरेडी मायनस साइन आहे आणि कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स असतो. सो हा मायनस आणि डेरिव्हेटिव्ह मधला मायनस प्लस झालं. ओके, नाउ नेक्स्ट dy बाय dx इज इक्वल टू काय येते, आता जर आपण ह्या cos x ने ह्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं. सो cos x ने 1 ला केल्यावर cos x आणि cos x ने cos x ला केल्यावरती cos x स्क्वेअर आणि त्याला मायनस साइन स्क्वेअर x आणि खाली 1 मायनस cos x स्क्वेअर तसंच. ओके, नाउ dy बाय dx. ओके, नाउ बघा आता आपण काय करू शकतो, हे जर मायनस साइन कॉमन काढलं, हे वरचं cos x मायनस जर कॉमन काढलं तर आतमध्ये काय राहील, cos स्क्वेअर x प्लस साइन स्क्वेअर x राहील. ओके, अपॉन 1 मायनस cos x ब्रॅकेट स्क्वेअर. आता जेव्हा तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्झाम्पल येतं तेव्हा आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचे तुम्ही M1 मध्ये फॉर्म्युले बघितलेले ते तुम्हाला पहिल्यांदा रिकॉल करावे लागतात. ओके, सो आता जर मी ह्या दोन टर्म मधून मायनस साइन कॉमन काढलं, ठीक आहे, तर cos स्क्वेअर x मायनसचा प्लस झाला आणि sin स्क्वेअर x पण मायनसचा प्लस झाला. नाउ तुम्हाला माहिती आहे sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x म्हणजे काय असतं, 1 असतं. सो आपण तेच इथे टाकू शकतो. सो आपला आन्सर काय आलं, cos x मायनस 1 अपॉन 1 मायनस cos x ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा a प्लस बी काय आणि b प्लस a काय सेम, पण आता खाली 1 मायनस cos x आणि वरती cos x मायनस 1 आहे. सो a मायनस b आणि b मायनस a हे सेम नसतात. सो आता आपल्याला ह्याची अरेंजमेंट करावं लागेल. मग काय करायचं बघा, नेक्स्ट आता हे कट होऊ शकतं जर वरच्याची साइन चेंज झाली तर. ओके, सो आपण काय करू शकतो, वरच्याला निगेशन जर साइन दिलं तर जो मायनस आहे तो प्लस होईल, म्हणजे 1 मायनस आहे तो प्लस होईल आणि कॉस जो प्लस आहे तो मायनस होईल. ओके, आणि खाली 1 मायनस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. सो हे 1 मायनस कॉस एक्स गेला आणि इथला 1 गेला. सो राहिलं काय, मायनस 1 अपॉन 1 मायनस कॉस एक्स. सो दिस इज अ फायनल आन्सर. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. फक्त याच्यासाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले सुद्धा तुम्ही राईट डाऊन करून घ्या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युले नंतर. तसे मी तुम्हाला जसे एक्झाम्पल मध्ये पुट करते फॉर्म्युले, तसे मी तुम्हाला सांगते पण आहे की आपण कोणत्या फॉर्म्युल्याची व्हॅल्यू टाकलेली आहे तिथं किंवा कोणता फॉर्म्युला यूज केला आहे. बट तुमच्याकडे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले राहू द्या. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, अगेन दिस इज इम्पॉर्टंट. फाइंड dy बाय dx if y is equal to sin x plus cos x upon sin x minus cos x, sorry, cos x minus sin x upon cos x minus sin x. Okay, so y is equal to काय दिले, sin x plus cos x upon cos x minus sin x. Okay, now differentiate with respect to x. Okay, so dy by dx, again इथं u upon v चा फॉर्म्युला. सो डिनॉमिनेटर ला v चा स्क्वेअर, सो cos x minus sin x ब्रॅकेट स्क्वेअर, देन v तसाच cos x minus sin x इज v, हा u आहे आणि हा v आहे. ओके, अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ u sin x प्लस cos x. ओके, देन मायनस u तसाच sin x प्लस cos x and then derivative of v काय cos x minus sin x. ओके, नाउ डिनॉमिनेटरची जी व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज लिहून घेऊ, cos x minus sin x ब्रॅकेट स्क्वेअर. सो नंतर हा v तसाच cos x minus sin x. ओके, नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x काय cos x आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस sin x. ओके, देन हे मायनस साइन तसंच, देन इथे ब्रॅकेट मध्ये sin x प्लस cos x पण तसंच. नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x मायनस sin x अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस sin x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x cos x असतं. सो इथे काय मायनस cos x. ओके, इथपर्यंत काय आलं, इझी आहे बघा. आता पुढे आता आपल्याला अरेंजमेंट करायची आहे प्रॉपर.
नाव बघा dy बाय dx इक्वल टू, आता आपण इथे बघा cos x मायनस sin x आहे आणि इथे पण cos x मायनस sin x आहे, तर आपण काय करू शकतो cos x मायनस sin x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर हे मायनस आहे. ओके, त्याच्यानंतर हे दोन पण मायनस आहे. मग या दोघांमधून जर मायनस साइन मी कॉमन काढली तर काय येईल साइन एक्स प्लस कॉस एक्स येईल. ओके, म्हणजे मायनस साइन कॉमन काढलेली आणि ही मायनस साइन काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल. ओके, आणि इथे दोन्ही मायनस साइन कॉमन काढल्यामुळे हे दोन्ही पण पॉझिटिव्ह झाले साइन एक्स प्लस कॉस एक्स. ओके, सो इथे पण साइन एक्स प्लस कॉस एक्स आहे. सो काय आलं साइन एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन cos x मायनस sin x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता बघा sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x 1x, sin x प्लस cos x ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 1 नाहीये. सो आता आपण ह्याला काय करून घेऊयात एक्सपांड करून घेऊया a मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला. सो a मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे a स्क्वेअर म्हणजे cos स्क्वेअर x मायनस 2ab म्हणजे 2 cos x sin x. ओके, देन बी स्क्वेअर म्हणजे साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स. ओके, देन ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला. सो साइन स्क्वेअर एक्स प्लस 2 साइन एक्स कॉस एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. ओके, अपॉन cos x minus sin x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो मायनस 2 sin x cos x प्लस 2 sin x cos x गेलं. ओके, नाव बघा इथे काय आहे बघा cos स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x म्हणजे काय आलं 2 cos स्क्वेअर x. ओके, प्लस sin स्क्वेअर x प्लस sin स्क्वेअर x म्हणजे काय आलं 2 sin स्क्वेअर x. ओके, अपॉन cos x minus sin x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, नाव नेक्स्ट बघा आता वरतून आपण 2 कॉमन काढू शकतो. सो 2 कॉमन काढला तर काय आलं cos स्क्वेअर x प्लस sin स्क्वेअर x राहिलं. ओके, अपॉन खाली cos x मायनस sin स्क्वेअर x, तर ह्याला पण आपण एक्सपांड करू शकतो. सो cos स्क्वेअर x मायनस 2 sin x cos x प्लस sin स्क्वेअर x. ओके, सो वरती ह्याची व्हॅल्यू काय असते आपल्या फॉर्म्युलाने 1 अपॉन sin स्क्वेअर एक्स प्लस cos स्क्वेअर एक्स पण काय 1. ओके, मायनस 2 sin x cos x. ओके, नाव बघा 2 अपॉन 1 तसंच. ओके, आणि 2 sin x म्हणजे आपण बघितले बघा sin 2 थिटा मीन्स व्हॉट 2 sin थिटा इंटू cos थिटा. ओके, सो हे आहे आपल्याकडे, आपण त्याची ही व्हॅल्यू लिहिणार 2 sin x cos x म्हणजे काय आलं sin 2x. Okay, so this is your final answer. Sin cos square x plus sin square x त्याची आपण व्हॅल्यू 1 लिहिली मायनस 2 sin x cos x तसंच. ओके, इथे पण आपण ह्याची व्हॅल्यू 1 लिहिली आणि 2 sin x cos x चा फॉर्म्युला काय sin 2x तर तो लिहिला. ओके, so this is a final answer. Now next example. Next example. Okay, now this is again important example. Find dy by dx if y is equal to 1 minus cos 2x upon 1 plus cos 2x. Okay, so given y is equal to 1 minus cos 2x upon 1 plus cos 2x. Okay, now trigonometry चे फॉर्म्युले 1 minus cos 2 theta means 2 sin square theta and 1 plus cos 2 theta means 2 cos square theta. Okay, so हे फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. सो बिफोर डिफरन्शिएटिंग सॉल्व करा 1 minus cos 2x म्हणजे sin 2 sin square x आणि 1 plus cos 2x म्हणजे 2 cos square x. ओके, सो 2 गेलं, राहिलं काय sin square x upon cos square x. ओके,
सो जर स्क्वेअर रूट काढलं तर काय येईल साइन एक्स अपॉन कॉस एक्स. ओके, स्क्वेअर रूट काढलं तर परत ह्याला u बाय v नी करण्यापेक्षा साइन अपॉन कॉस काय असतो टॅन असतो. ओके, सो ह्याला आपल्याला u बाय v चा फॉर्म्युला टाकण्यापेक्षा डायरेक्टली आपल्याकडे टॅन एक्स काय आहे फॉर्म्युला आहे. सो नाउ डिफरन्शिएट with respect to x. So dy by dx is equal to derivative of tan x, and derivative of tan x means sec square x. So this is your final answer. Okay, sec square x हे झालं फायनल आन्सर. नाउ नेक्स्ट आता हे झाले आपले स्टँडर्ड जे आपण फॉर्म्युलेज बघितले त्याचे डेरिव्हेटिव्ह झाले. जर तुम्ही ह्या एक्झाम्पल्स मध्ये बघितलं तर जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतोय बघा, म्हणजे इथे ठीक आहे ह्या x ला कोएफिशियंट आहे, पण आपण ह्याला सॉल्व्ह करत करत आपण इथपर्यंत आलो तर तेव्हा x ला कोएफिशियंट होता का नव्हता. ओके, त्याच्यानंतर बघा आपण 1 मायनस रूट एक्स ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढला, इथे पण x ला कोएफिशियंट नाही. आपण साइन स्क्वेअर एक्स चा डेरिव्हेटिव्ह काढला, ह्याला पण साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह काढला, ह्याला x ला कोएफिशियंट नाही, नुसता एक्स स्क्वेअर किंवा आपण एक्स रेस टू एन चे काढले, कुठेच एक्स ला कोएफिशियंट नव्हता. ओके, त्याच्यानंतर आपण 1 अपॉन एक्स चा काढला, म्हणजे एक्स ला कोएफिशियंट नव्हते. स्टँडर्ड फॉर्म्युलेवरून आपण डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे. नाउ सपोज जर आता तुम्हाला वेट आता जर तुम्हाला सांगितलं फाइंड आउट द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 2x तर कसं फाइंड आउट करणार, बिकॉज आपल्याकडे साइन एक्स चा फॉर्म्युला आहे. ओके, आपण कोणत्याच एक्झाम्पल मध्ये तुम्ही एकदा परत एक्झाम्पल बघा दोन्ही लेक्चर्सचे, या करंट लेक्चरचे आणि प्रिव्हियस लेक्चरचे, कुठेच आपण एक्स ला कोएफिशियंट असलेल्या साइनचा डेरिव्हेटिव्ह काढला नाही किंवा आपण cos 2x चा नाही काढला. पण आता सपोज तुम्हाला cos 3x चा डेरिव्हेटिव्ह सांगितला, तुम्हाला tan 5x चा डेरिव्हेटिव्ह सांगितला, तुम्हाला साइन इनवर्स 2x चा सांगितला, तर मग काय करणार, जेव्हा x ला कोएफिशियंट असतो आणि त्याचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढता तेव्हा त्याच्यासाठी आपल्याला चेन रूल यूज करावा लागतो. का कोणता रूल यूज करावा लागतो, चेन रूल. ओके, आता तो रूल काय आहे ते एक्सप्लेन करते. Derivative of composite functions. Derivative of composite functions किंवा त्यालाच म्हणतात चेन रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. चेन रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर काय करायचं, चेन रूल म्हणजे एका मागे एक डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत जायचा. ओके, मग आता बघा सपोज आता चेन रूल म्हणजे काय की तुम्ही डेरिव्हेटिव्ह मध्ये डेरिव्हेटिव्ह काढत जाणार. ओके, आता सपोज तुम्हाला जर असं लिहिलं फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स. ओके, तर तुम्ही कसं काढणार बघा डेरिव्हेटिव्ह, पहिल्यांदा तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढणार एफ ऑफ जी ऑफ एक्स चा काढणार. ओके, आणि इनटू नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स काढणार. ओके, आता जर मी तुम्हाला दिलं फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ पी ऑफ एक्स. ओके, तर तुम्ही काय करणार, डेरिव्हेटिव्ह काढताना पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह काढणार एफ ऑफ जी ऑफ पी ऑफ एक्स चा. ओके, नंतर डेरिव्हेटिव्ह इनटू डेरिव्हेटिव्ह काढणार जी ऑफ पी ऑफ एक्स चा, आणि त्याच्यानंतर इनटू डेरिव्हेटिव्ह काढणार पी ऑफ एक्स चा. सो दिस इज अ चेन रूल. म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह, कारण की तुमच्याकडे आता एक्स ला कोएफिशियंट आहे, सो तुमच्याकडे मोर दॅन वन फंक्शन आहे, सो त्याला कंपोजिट 1 बाय 1 एकेकाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि मल्टिप्लिकेशन करत जायचे. आता फॉर एक्झाम्पल बघा, जस्ट तुम्हाला सांगितलं, सपोज तुम्हाला सांगितलं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 2x. ओके, सो आपल्याकडे साइन एक्स चा डायरेक्ट फॉर्म्युला आहे, मग तुम्ही काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, सो y चा dy बाय dx. तो पहिल्यांदा तुम्हाला काय दिलेला आहे कंपोजिट फंक्शन, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 2x इनटू, आता साइन मध्ये काय आहे ओनली x नाहीये 2x आहे, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x काढणार. ओके,
झालं इथपर्यंत फिनिश. ओके, नाउ साइन 2x चा डेरिव्हेटिव्ह साइन x चा काय cos x. सो साइन 2x चा काय येणार cos 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. तर 2 कॉन्स्टंट निघतो आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x. ओके, सो cos 2x इंटू 2 आणि x चा काय असतो 1 असतो. सो आपला आन्सर काय आलं 2 cos 2x असं. ठीक आहे, तर हे एक्झाम्पल झाले. तर आपण हे सॉल्व्ह करूयात. आता तुम्हाला जसे एक्झाम्पल्स फॉर्म्युला असं डिटेल मध्ये नाहीये, जस्ट तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल सांगितलं. जसे आपल्याला स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले होते तसे याचे फॉर्म्युले नाहीयेत. कोणतंही एक्झाम्पल येऊ शकतं आणि जर x ला डेरिव्हेटिव्ह आला तर तुम्ही त्याला इंटू करून त्याचे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत जायचे. ओके, नाउ बघा, सपोज आता तुम्हाला आलं इफ y इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 10 रेस टू x स्क्वेअर प्लस 1 रेस टू 10 फाइंड dy बाय dx. ओके, सो आपल्याला रेस टू आतापर्यंत आपल्याला x रेस टू nच माहिती फॉर्म्युला, पण आता इथे x नाहीये, रेस टू पॉवर आहे n10 आहे, बट x रेस टू नाहीये, समथिंग अदर फंक्शन x स्क्वेअर प्लस 10. ओके, सो इथे आपल्याला चेन रूल वापरावा लागेल. सो x स्क्वेअर प्लस 1 रेस टू 10 म्हणजे आपल्याला स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले विसरायचे नाहीये, तेच फॉर्म्युले यूज करायचे फक्त मल्टिप्लाय चेन रूलनी. ओके, सो dy बाय dx. सो पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह जे तुम्हाला विचारलं आहे फंक्शन त्याचा फाइंड आउट करायचा आणि इनटू म्हणजे x रेस टू n चा झाला, मग x काय आहे इथे सध्या हा आहे, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा x स्क्वेअर प्लस 1. आलं लक्षात. पहिल्यांदा ह्यालाच x समजून डेरिव्हेटिव्ह काढायचा x रेस टू n च्या फॉर्म्युलानी आणि मग x काय आहे इथे x स्क्वेअर प्लस 1, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. आता x रेस टू n चा फॉर्म्युला काय असतो n इंटू x रेस टू n मायनस 1. n काय आहे 10, x काय आहे इथं x स्क्वेअर प्लस 1 आणि रेस टू 10 मायनस 1 म्हणजे काय आलं 9 आलं. नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर काय असतो 2x असतो, म्हणजे x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय n ह्याच फॉर्म्युलानी 2 इंटू x रेस टू 2 मायनस 1 म्हणजे 1 म्हणजेच 2x. ओके, आणि 1 चा काय असतो 0 असतो. सो इथे कंप्लीट झालं. नाउ इथे काय आलं 20x 10 इंटू 2x 20x आणि ब्रॅकेट मध्ये x स्क्वेअर प्लस 1 रेस टू 9. ओके, सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ द चेन रूल. नुसतं जर x रेस टू 10 असतं तर लगेच आपण फॉर्म्युला अप्लाय केला असता, पण इथे पॉवर आहे बट x च्या ठिकाणी काय आहे x स्क्वेअर प्लस 1. सो हिअर वी हॅव टू यूज द चेन रूल फॉर्म्युला. ओके, नाउ नेक्स्ट now next example, find dy by dx if y is equal to cos square x. बघा, आता आपण आतापर्यंत cos square x चा फॉर्म्युला नाहीच आहे आपल्याला स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह मध्ये, cos x चा आहे. मग पण आपल्याकडे x रेस टू n चा फॉर्म्युला आहे. ओके, सो तो तर x च्या जागी फक्त इथं cos x कन्सिडर करायचं. सेम जसं प्रिव्हियस एक्झाम्पलला x च्या जागी x स्क्वेअर, जिथं जिथं पॉवर येईल ना तिथे x रेस टू n चाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, सो y इज इक्वल टू cos स्क्वेअर x दिलेलं आहे आपल्याला. ओके, नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dy बाय dx. तर आपल्याकडे cos x असतं तर डायरेक्ट आपण मायनस साइन x लिहिलं असतं, पण इथे cos स्क्वेअर x आहे. सो x रेस टू n चा फॉर्म्युला यूज करायचा. काय फॉर्म्युला आहे तो n इंटू n मायनस 1. पॉवर आली की x रेस टू n चा, फक्त इथे x काय आहे तर cos x आहे. ओके, सो n म्हणजे 2 इंटू cos रेस टू इथे काय येईल cos x येईल, म्हणजे 2 मायनस 1 काय येईल cos x येईल. ओके, किंवा एक मिनिट आपण पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह ऑफ cos स्क्वेअर x. ओके, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ मगाशी काय केलं आपला x काय होता x स्क्वेअर प्लस 1 रेस टू 10 म्हणजे हा x होता. मग पहिल्यांदा आपण x रेस टू n च्या फॉर्म्युलाने ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढला आणि नंतर x जो काय होता x स्क्वेअर प्लस 1 त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला. सेम तसंच cos स्क्वेअर याला पॉवर आहे, सो आपण x रेस टू n फॉर्म्युलाने याचा डेरिव्हेटिव्ह काढणार आणि इथे x काय आहे cos x आहे, नंतर cos x चा डेरिव्हेटिव्ह काढणार. ओके, सो x रेस टू n च्या फॉर्म्युलाने n काय आहे 2 इंटू cos x राहणार, 2 मायनस 1 म्हणजे 1 आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह sin x. ओके, सो मायनस
2 sin x cos x. ओके, आणि 2 sin x cos x म्हणजे काय, -2 sin 2x. 2 sin x into cos x म्हणजे काय, sin 2x. तो फॉर्म्युला आपण इथे अप्लाय केला. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. आता ह्याच टाइपचे एक्झाम्पल बघा. फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल टू साइन क्यूब x. बघा, पॉवर आहे, सो वी हॅव टू यूज द x रेज टू n फॉर्म्युला, बट हियर x इज साइन x. ओके, x हा x नाहीये, काय आहे, साइन x. सो हियर वी हॅव टू यूज अ chain rule. Y is equal to sin cube x. Okay, now differentiate with respect to x. So dy by dx is equal to derivative of first आपण sin cube x चा डेरिव्हेटिव्ह काढणार, then into derivative of x काय आहे तिथे sin x, then sin x चा काढणार. ओके, now sin cube x चा x raised to n च्या फॉर्म्युलाने n into x raised to n minus 1. So 3 sin square x, 3 minus 1 2 into sin x चा काय आहे, cos x. ओके, सो दिस इज फायनल आन्सर. ठीक आहे, एखादा फॉर्म्युला बसत असेल ट्रिग्नोमेट्रीचा तर तो टाकायचा. इथे फॉर्म्युला नाहीयेच कोणता 3 sin square x into cos x चा. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. नाउ बघा, y is equal to sin 2x plus 1. ओके, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता आपल्याकडे बघा इथे पॉवर नाहीये, सो x रेज टू n चा फॉर्म्युला येणार, पण इथे sin x चा जसं आपण फॉर्म्युला यूज करतो तसंच आपण इथे sin x, फक्त x च्या ऐवजी काय इथे 2x plus 1 आहे. ओके, सो पहिल्यांदा आपण काय काढणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ जे तुम्हाला ओरिजिनल विचारलेलं आहे त्याचंच डेरिव्हेटिव्ह काढायचं, sin 2x plus 1. ओके, जसं आपल्याकडे sin x चा फॉर्म्युला cos x आहे, सो इथे x काय आहे, 2x plus 1, मग इंटू चेन रूलनी 2x plus 1 चा डेरिव्हेटिव्ह काढायचा. ओके, सो sin x चा फॉर्म्युला काय, cos x. सो sin 2x plus 1 चा काय डेरिव्हेटिव्ह, sin 2x cos 2x plus 1 इंटू 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 2 कॉमन काढला, x चा डेरिव्हेटिव्ह 1. ओके, आणि 1 चा 0. सो आन्सर काय आलं, 2 into cos 2x plus 1. 2 into cos 2x plus 1. This is final answer. Okay, now next example. Find dy by dx if y is equal to sin inverse root x. ओके, y is equal to sin inverse root x. आता बघा आपल्याकडे sin inverse x चा फॉर्म्युला आहे, sin inverse root x चा नाहीये. ओके, सो सुरुवातीला sin inverse root x चा आन्सर काढायचं, x इक्वल टू रूट एक्स कन्सिडर करून, आणि मग x काय आहे, रूट एक्स, तर रूट एक्स चे डेरिव्हेटिव्ह काढायचं. ओके, सो y इज इक्वल टू काय दिलेलं आहे तुम्हाला, sin इनवर्स रूट एक्स. ओके, सो आपल्याकडे फॉर्म्युला आहे sin इनवर्स x चा, विच इज 1 अपॉन रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज डेरिव्हेटिव्ह ऑफ sin इनवर्स x. ओके, सो इथे आता x हा रूट एक्स आहे ते कन्सिडर करून आपण पहिले डेरिव्हेटिव्ह काढणार, dy बाय dx ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ sin इनवर्स रूट एक्स, आणि मग x काय आहे, इथं नुसताच x नाहीये, काय आहे, रूट एक्स आहे. सो रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह. सो साइन इनवर्स, आता इथं x च्या तिथे काय येणार, रूट एक्स, बिकॉज x काय आहे, रूट एक्स. सो स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस रूट एक्स चा स्क्वेअर इंटू रूट एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1 अपॉन 2 रूट एक्स, आपलं स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला. 1 मायनस रूट एक्स चा स्क्वेअर म्हणजे एक्सच. ओके, इंटू 1 अपॉन 2 रूट एक्स. सो आपला आन्सर काय आलं, 1 अपॉन 2 रूट एक्स इंटू 1 मायनस रूट मध्ये 1 मायनस एक्स. दिस इज फायनल आन्सर. ओके, एक्स ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. Now next example बघा आता. Find dy by dx if y is equal to 2 raised to x plus cos 3x. ओके,
y इज इक्वल टू काय 2x प्लस कॉस 3x. आता याचं मिनिंग काय बघा, पहिल्यांदा गिवन काय 2x प्लस कॉस 3x. आता ह्याच्यामध्ये दोन टर्मचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, पण ही टर्म चेन रूलनी येत नाही बिकॉज आपल्याकडे डायरेक्ट a⁻x फॉर्म्युला आहे. सो डायरेक्टली तो अप्लाय करायचा a⁻x log 10. दिस इज आवर फॉर्म्युला फॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻x. नाउ cos 3x चा आपल्याकडे फॉर्म्युला नाही, आपल्याकडे cos x चा आहे फक्त. सो ह्याच्यासाठी चेन रूल यूज करायचा. सो पहिल्या टर्म साठी चेन रूलची गरज नाही, तो डायरेक्टली कॅल्क्युलेट करायचं. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो पहिला जो डेरिव्हेटिव्ह आहे तिथे चेन रूलची गरज नाही, प्लस cos 3x साठी चेन रूलची गरज आहे बिकॉज पहिल्यांदा cos 3x चा काढणार आणि मग नंतर 3x चा काढणार. Okay, so 2x according to this formula 2x into log 2. Okay, plus cos 3x चा cos x चा काय असतो डेरिव्हेटिव्ह मायनस sin x असतो. सो याचा येईल मायनस sin 3x. x च्या तिथे काय आहे 3x आहे. सो x च्या तिथे 3x आहे तो परत 3x चा काढला आणि 3x चा काय 3 कॉन्स्टंट काढून x चा डेरिव्हेटिव्ह काय तो 1. सो 3x चा येईल 3. सो आन्सर काय आलं 2x into log 2 हे minus 3 sin 3x. So this is the final answer. Okay. Now next example. Again most important example आहे बघा. चेन रूल ज्या ज्या टर्म मध्ये रिक्वायर्ड आहे तिथे चेन रूल काढायचा आहे. डायरेक्ट फॉर्म्युलाच आलेला आहे तर चेन रूल काढायची गरज टाकायची गरज नाही. सो फाइंड dy by dx if y is equal to e⁻3x into sin 2x. आता इथे u into v चा फॉर्म्युला. अगेन जेव्हा आपण u चा डेरिव्हेटिव्ह काढू v चा काढू तर u च्या डेरिव्हेटिव्हला पण चेन रूल लागणार बिकॉज आपल्याकडे e⁻x चा फॉर्म्युला e⁻3x चा नाही. देन sin 2x ला पण लागणार चेन रूल बिकॉज sin x चा फॉर्म्युला sin 2x चा नाहीये. ओके, सो पहिल्यांदा आपल्याला गिवन काय दिलंय y is equal to e⁻3x into sin 2x. ओके, सो u into v. सो पहिल्यांदा आपण u into v चा काढून घेऊया. सो पहिल्यांदा u तसंच ठेवतो आपण म्हणजे e⁻3x तसंच. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 2x पहिल्यांदा आपला बेसिक फॉर्म्युला u into v चा तो काढून घेऊ, v तसंच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻3x. ओके, नाउ e⁻3x तसंच. नाउ sin 2x चा डेरिव्हेटिव्ह कसा निघेल, पहिल्यांदा sin 2x चा आणि देन डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. आलं लक्षात. देन प्लस हे कंप्लीट झाले इथपर्यंत. नाउ sin 2x तसंच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ नुसतंच e⁻x असतं तर आपण लगेच लिहिलं असतं, बट e⁻3x आहे. सो e⁻3x चा डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ परत 3x. ओके, नाउ e⁻3x sin 2x चा डेरिव्हेटिव्ह आला cos 2x आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह आला 2. ओके, प्लस sin 2x तसंच e⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो e⁻x च असतो. सो e⁻3x चा पण e⁻3x च आणि इंटू 3x चा 3. ओके, सो या दोन्ही टर्म मध्ये काय आहे बघा e⁻3x कॉमन आहे. सो e⁻3x जर कॉमन काढलं तर इथे राहिलं 2 cos 2x आणि इथे राहिलं 3 sin 2x. 3 ने 2x ला कधीच मल्टिप्लाय नाही करायचं बिकॉज दिस इज थिटा आणि ह्याला मल्टिप्लाय केले. सो 3 into sin 2x. सो दिस इज फायनल आन्सर. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल अगेन इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. इफ y इज इक्वल टू रूट मध्ये sin 2x find dy by dx. Okay, so first given y is equal to root sin 2x. आता बघा आपल्याकडे root x चा फॉर्म्युला आहे. ओके, पण सो sin ऑब्वियसली रूट स्क्वेअर रूट मध्ये sin 2x आहे, x नाहीये. सो आपल्याला चेन रूल वापरावाच लागेल. पण इथे बघा आता चेन रूल किती वेळा वापरावा लागतोय. पहिल्यांदा बघा dy by dx. ओके, सो पहिल्यांदा तर आपण डेरिव्हेटिव्ह कशाचा काढणार रूट मध्ये sin 2x चा. ओके, नंतर रूट मध्ये x नाही sin 2x मग परत
साइन 2x चा डेरिव्हेटिव्ह काढणार. ओके, नाव हा साइन 2x चा जो डेरिव्हेटिव्ह आहे आपल्याकडे साइन x चा आहे, साइन 2x चा नाही, मग परत कशाचा काढणार 2x चा. म्हणजेच काय की जोपर्यंत x येत नाही शेवटी तोपर्यंत आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढत जायचे. ओके, सो साइन रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/2 रूट x. सो याचा आला 1/2 रूट साइन 2x. ओके, x च्या तिथे साइन 2x आहे. साइन x चा काय असतो cos x. सो याचा काय आला cos 2x आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह आला 2. सो 2 इथे गेले, सो राहिलं काय cos 2x अपॉन रूट मध्ये साइन 2x. दिस इज अ फायनल आन्सर फॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट मध्ये साइन 2x. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. Again important example. If y is equal to x into x square minus a square, find dy by dx. Okay, so हा u आहे, हा v आहे बघा. Now first take y is equal to x into square root मध्ये x square minus a square. Okay, now differentiate with respect to x dy by dx. So चेन रूल ने पहिल्यांदा करून घ्या. हा u आहे, हा v आहे. सो x तसाच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x square minus a square चेन रूल ने प्रोडक्ट रूल ने प्लस v काय आहे x square minus a square and then डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे काय x. तर हा x तसाच, पण ह्याच्यासाठी आपल्याकडे रूट x चा डेरिव्हेटिव्ह आहे, रूट मध्ये x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर चा नाही. सो हियर वी हॅव टू यूज अ चेन रूल. ओके, सो चेन रूल नी पहिल्यांदा x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर चा काढणार आणि इनटू ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर रूट मध्ये जसं मगाशी स्क्वेअर रूट ऑफ साइन 2x होतं, तो पहिल्यांदा रूट मध्ये साइन 2x काढला, नंतर साइन 2x चा काढायचा. तसंच मग इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर चा काढायचा प्लस x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर तसंच, आणि इथे चेन रूल वापरायची गरज नाही, डायरेक्टली वन डेरिव्हेटिव्ह येतो त्याचा. ओके, नाउ x, सो ह्याचा काय येईल 1/2 x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर 1/2 रूट x. देन x स्क्वेअरचा काय येतो डेरिव्हेटिव्ह x रेज टू n च्या फॉर्म्युलानी 2x. ओके, आणि मायनस a स्क्वेअर कॉन्स्टंट आहे तो त्याचा 0 येईल. सो 2x मायनस 0 2x. ओके, प्लस नाव इथे येईल x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर ॲज इट इज. ओके, नाव हे 2 गेले. सो आन्सर काय येईल आता फायनल. फायनल आन्सर विल बी ह्या x नी ह्या x ला मल्टिप्लाय केलं तर वरती राहिलं x स्क्वेअर, खाली राहिलं x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. ओके, प्लस इथे काय राहिलं x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. ओके, मग आता पुढे काय करू शकतो आपण, इथे 1 लिहिलं. ओके, सो काय करणार आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, डिनॉमिनेटरला येणार x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर, x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इंटू 1. ओके, आणि वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन x स्क्वेअर. ओके, नाउ x स्क्वेअर इंटू 1 x स्क्वेअर. आता बघा x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर रूट मध्ये इंटू रूट मध्ये x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. तुम्हाला माहिती आहे रूट मध्ये जर मल्टिप्लिकेशन केली तर रूट मधली व्हॅल्यू असते. सो इथं काय येईल x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. ओके, सो नेक्स्ट आन्सर काय येईल मग 2x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. दिस इज अ फायनल आन्सर. ओके, इथे काय नाही, सिंपल आहे, फ्रॅक्शन आहे, त्याची क्रॉस मल्टिप्लिकेशन केली आणि रूट मध्ये x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इंटू रूट मध्ये x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर, त्याचं मल्टिप्लिकेशन काय आलं x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. मग x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर 2x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन दिस. ओके, सो दिस इज नेक्स्ट एक्झाम्पल. नाउ Now next again important example, differentiate with respect to x if
y is equal to e raised to sin x plus log x bracket square plus रूट मध्ये sin x. ओके, सो y is equal to काय दिले e raised to sin x plus log x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू रूट मध्ये sin x. जोपर्यंत आपल्याला स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला येत नाही तोपर्यंत चेन रूल यूज करायचा. ओके, आता बघा dy बाय dx. तर पहिल्यांदा सेपरेट करून घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू sin x पहिले प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट मध्ये sin x. ओके, नाउ आता याला स्टँडर्ड फॉर्म्युला नाहीये, सो इथे वी हॅव टू यूज अ चेन रूल. सो पहिल्यांदा e रेज टू sin x चा फॉर्म्युला टाकायचा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ परत sin x. सो sin x चा आपल्याकडे डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, सो याला फर्दर चेन रूलनी करायची गरज नाही. नाउ log x रेज टू स्क्वेअर आपल्याकडे फक्त log x आहे, log x रेज टू 2 चा नाही, सो x रेज टू n च्या फॉर्म्युलाने पहिले करायचं. सो पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह ऑफ log x ब्रॅकेट स्क्वेअरचा काढायचा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. तर log x चा आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहे, सो इथे स्टॉप होणार प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट मध्ये sin x चा काढायचा. आपल्याकडे रूट x चा आहे, रूट मध्ये sin x चा नाही, आणि मग नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x. sin x चा आपल्याकडे आहे डायरेक्टली, सो इथे स्टॉप होणार. नाउ e रेज टू sin x, e रेज टू x चा काय रेज टू x, सो e रेज टू sin x च येणार. ओके, sin x चा काय येणार cos x प्लस x रेज टू n च्या फॉर्म्युला 2 इंटू log ऑफ x रेज टू n चा फॉर्म्युला n इंटू x रेज टू n मायनस 1. सो 2 मायनस 1 1, सो log x रेज टू 1 2 log x इंटू log x चा काय 1 अपॉन x. रूट x चा काय असतो 1 अपॉन 2 रूट x, सो 1 अपॉन 2 रूट sin x, आणि sin x चा काय आहे cos x आहे. ओके, सो नेक्स्ट आता इथे काय आता कॉमन वगैरे निघत नाहीये, जस्ट आपण मल्टिप्लाय करून घेऊ फ्रॅक्शन्स इच टर्म मधले. सो पहिले आलं आपलं dy बाय dx इज इक्वल टू e रेज टू sin x इंटू cos x ॲज इट इज प्लस 2 log x अपॉन x, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं प्लस cos x अपॉन 2 रूट sin x. दिस इज अ फायनल आन्सर. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Next example, if y is equal to e raised to 3 into log x square plus a square, then find dy by dx. आता इथे बेस नाही दिलेला, सो तो e असतो. दिला असेल तर ठीक आहे, नसेल दिला तो e आहे असं कन्सिडर करायचं. ओके, सो y is equal to काय दिलंय e raised to 3 into log to the base e x square plus a square. ओके, सो आपल्याकडे e raised to x चा फॉर्म्युला आहे, सो इथे e raised to something other than x आहे, सो we have to use a chain rule. So differentiate with respect to x. ओके, सो dy by dx. तर पहिल्यांदा काय कशाचा डेरिव्हेटिव्ह काढणार तुम्ही e raised to जे आहे त्याचाच काढणार. ओके, मग आता e raised to काय आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढणार. सो 3 इंटू लॉग ए, सो 3 कॉमन आहे ना, सो 3 कॉमन काढलं इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ई असेल तर नाही लिहिलं तरी चालतो. ओके, नाव आपल्याकडे लॉग एक्स चा आहे, इथे लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे, सो परत आपण डेरिव्हेटिव्ह कशाचा काढणार एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा. तर इथे स्टॉप. ओके, नाव ई रेज टू एक्स चा ई रेज टू एक्स, सो जे आन्सर आहे तेच येणार ॲज इट इज. ओके, इंटू हा 3 कॉमन काढला फक्त ह्याच्यातून, ने लॉग एक्स असतो 1 अपॉन एक्स, सो इथे एक्स आहे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि ए स्क्वेअरचा 0, सो 2x आलं. नाउ हे इंटूच आहे सगळं, सो 3 इंटू 2 6x पुढे घेऊयात आपण, देन e रेज टू 3 लॉग एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ओके, पाहुणे सर. Next example is find
dy by dx if y is equal to a sin log x plus b cos log x. बघा आता लगेचच कळतं चेन रूल कधी यूज करायचा. डायरेक्ट फॉर्म्युला असेल आपल्याकडे देन नो नीड टू यूज अ चेन रूल. ओके, डायरेक्ट फॉर्म्युला असेल तर चेन रूल यूज नाही करायचा. ओके, आणि जोपर्यंत डायरेक्ट फॉर्म्युला येत नाही तोपर्यंत आपण डेरिव्हेटिव्ह काढत राहणार. ओके, नाउ y इज इक्वल टू a sin log x प्लस b cos log x. बघा आपल्याकडे sin x आहे, cos x आहे, log x नाही, sin of log x आणि cos of log x. So first differentiate with respect to x. Now dy by dx. So या पहिल्या टर्म मध्ये a कॉन्स्टंट आहे, सो तो कॉन्स्टंट काढला आणि x नाही आहे ना a मध्ये, सो a कॉन्स्टंट काढला आणि देन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ log x. ओके, आणि इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x. x च्या तिथे काय log x चा डेरिव्हेटिव्ह प्लस b कॉन्स्टंट काढला, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos ऑफ log x इनटू परत डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. ओके, नाउ a इंटू साइन ऑफ log x काय आला cos ऑफ log x. ओके, इंटू log x चा असतो 1/x प्लस b इंटू cos x चा असतो मायनस sin x. सो मायनस साइन ऑफ मायनस आली टर्म किती ऑलवेज ब्रॅकेट मध्ये टाकायची. ओके, आणि इंटू log x चा 1/x. सो दोन्ही ह्याच्यातून आपण 1/x कॉमन काढू शकतो. सो 1/x या टर्म मधून कॉमन काढला तर राहिलं a cos log x. ओके, आणि हे मायनस प्लस मायनस होऊन जाईल आणि ह्या टर्म मधून जर 1/x कॉमन काढला तर b sin log x. ओके, सो दिस इज अ फायनल आन्सर. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Differentiate with respect to x. Y is equal to sin of 3x plus 5. Obviously इथं चेन रूल यूज करायचा आहे. So differentiate with respect to x. Okay, so dy by dx is equal to derivative of sin of 3x plus 5. sin x ने काढणार आणि x काय आहे इथे 3x plus 5. So derivative of 3x plus 5. ओके, नाउ sin x चा असतो cos x. सो इथे x आहे 3x plus 5 आणि 3x चा 3 कॉन्स्टंट काढला, x चा डेरिव्हेटिव्ह 1. सो 3 into 1 3 आणि 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 बिकॉज इट 5 इज अ कॉन्स्टंट. सो 3 into cos 3x plus 5. मग तुम्ही म्हणता इथे 3 चा का नाही 0? बघा 3x चा डेरिव्हेटिव्ह आहे ना, सो 3 कॉन्स्टंट काढणार आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x काढणार प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ डायरेक्टली 5 काढणार. सो बिकॉज 5 बरोबर x नाहीये, सो ह्याचा 0 येणार आणि ह्याचा 3 आणि x चा 1. सो 3 plus 0 3 आलं. ओके, सो हे आलं फायनल आन्सर. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. If y is equal to रूट मध्ये if y is equal to log of रूट मध्ये 1 minus cos x upon 1 plus cos x plus sin inverse cos x, find find dy by dx. फाइंड dy by dx. ओके, सो फर्स्ट y पहिल्यांदा आपण मगाशी रूटचं एक्झाम्पल घेतलं आहे. अकॉर्डिंग टू दॅट पहिल्यांदा y सॉर्ट आउट करून घ्या. साइन इनवर्स cos x सॉर्ट आउट करायची गरज नाही, पण पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह काढायच्या आधी. सो 1 minus cos 2x आपण काय बघितलं 2 sin square x. ओके, आणि 1 plus cos 2x काय आहे 2 cos square x आपण प्रिव्हियस टू प्रिव्हियस एक्झाम्पल ला बघितलं. ओके, नाउ इथे 1 minus cos x आहे, तर आपण ट्रिग्नोमेट्रीज रेशियोज ऑफ a/2 बघितलेलं बघा, तर त्याच्या अकॉर्डिंगली 2 sin square x/2 येईल इथे आणि इथे 1 plus cos x म्हणजे 2 cos square x/2 येईल. तर हे फॉर्म्युला यूज करायचे 2 sin square x/2 upon 2 cos square x/2 प्लस हा साइन इनवर्स cos x तसंच
नाउ y इज इक्वल टू लॉग हे 2 गेले स्क्वेअर रूटच्या बाहेर आपण जर टर्म काढला सो साइन x/2 अपॉन cos x/2 प्लस साइन इनवर्स cos x. ओके. Now y is equal to log of sin upon cos. काय असतं tan. So tan x/2 plus sin inverse cos x. ओके. now आता आपण ह्याला डिफरेंशिएट करणार with respect to x. Okay. So dy by dx is equal to derivative of log of tan x/2 plus derivative of sin inverse cos x. ओके. सो ह्याला आपल्याला परत चेन रूलनी एक्सपांड करावं लागेल. ओके. सो dy by dx is equal to d by dx of log of tan x. सो log x नाहीये मग log of tan x/2 चा आधी काढणार. ओके. त्याच्यानंतर x काय तिथे tan x/2. सो tan x/2 चा काढणार पण आपल्याकडे tan x चाच डेरिव्हेटिव्ह tan x/2 चा नाही मग परत डेरिव्हेटिव्ह ऑफ x/2 काढणार. ओके. प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स cos x चा काढणार आणि इनटू परत डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x चा काढणार. ओके. नाउ log x चा काय असतो 1/x. सो इथे आलं 1/tan x/2 इनटू tan x चा असतो sec square x. सो इथे आला sec square x/2 इनटू हा x आहे ना x/2 आहे जो आपण 1/2 कॉमन काढू शकतो. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय असतो 1 असतो प्लस साइन इनवर्स x चा 1/रूट मध्ये 1 मायनस x स्क्वेअर. सो इथे x काय cos x. सो cos square x. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x काय असतो मायनस sin x. ओके. सो इथे बघा काय आलं आता 1/2 आपण इथे बाहेर काढू sec square x/2 अपॉन tan x/2 इनटू आता sin square x plus cos square x is equal to 1 असतं. सो 1 आणि हा cos square x जर मायनस घेतला तर काय येईल तो sin square x आहे म्हणजे इथे आपण sin square x टाकू शकतो. ओके. सो पुढे आपण त्याला हे सॉल्व करून झाले. हे 1/2 इकडे घेतलं sec square x/2 अपॉन tan square x/2 त्याच्यानंतर प्लस 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस cos square x म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये sin square x आणि हा मायनस आहे ना सो इथे मायनस sin x. ओके. नाउ ह्याला सॉल्व करूयात पुढे. सो 1/2 sec square म्हणजे काय येतं sec square म्हणजे 1 अपॉन cos square x/2 आणि tan म्हणजे काय 1 अपॉन sin x/2 अपॉन cos x/2 मायनस sin x अपॉन स्क्वेअर रूट मध्ये sin square x म्हणजे त्याचं स्क्वेअर रूट निघालं तर sin x. सो sin x गेलं इथे एक cos x/2 गेला आणि हा cos x/2 गेला. सो 1/2 इनटू काय राहिलं 1 अपॉन cos x/2 राहिला इथला cos स्क्वेअर होता ना सो एक राहिला इनटू 1 अपॉन sin x/2. ओके. मायनस 1 राहिलं. ओके. सो हे काय आलं 1 अपॉन cos x/2 म्हणजे काय आलं 1/2 इंटू 1 अपॉन cos म्हणजे काय आलं sec x/2 आणि 1 अपॉन sin म्हणजे काय cosec x/2 minus 1. This is the final answer. Okay. Now next example. Y is equal to cos of x e raised to x. बघा. Find dy by dx. If y is equal to cos of x into e raised to x, find dy by dx. This is also important example. So first given y is equal to cos of x into e raised to x. Okay. Now differentiate with respect to x. आपल्याकडे cos x आहे इथे x च्या जागी काय आहे x e raised to x. So derivative of cos of x into e raised to x आणि परत आपल्याला डेरिव्हेटिव्ह कशाचा काढावा लागेल x into e raised to x चा. सो cos x चा मायनस sin x असतो सो मायनस sin
x into e raised to x. ओके, नाउ आता इथे x e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काढतोय म्हणजे आपण u into v चा फॉर्म्युला आपल्याला प्लस नाही तर इंटू आहे, सो प्रोडक्ट रूल वापरावा लागेल. सो x तसंच देन डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x म्हणजे बघा स्टँडर्ड फॉर्म्युले तसेच परत यूज करायचे, e raised to x तसंच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x. ओके, म्हणजे आधीचं काहीच विसरायचं नाही, उलट न्यू कन्सेप्ट मध्ये आधीचे रूल्स यूज करायचे. सो x इंटू ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स आणि x चा 1. सो दिस इज अ फायनल आन्सर. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. y is equal to log of sine of 3x plus 2 find dy by dx. So differentiate with respect to x. dy by dx is equal to derivative of log of sine of 3x plus 2. परत आपण डेरिव्हेटिव्ह कशाचा काढणार, साइन ऑफ 3x plus 2 आणि परत डेरिव्हेटिव्ह कशाचा काढणार 3x plus 2 चा. ओके, सो log x चा असतो 1 upon x. सो साइन ऑफ 3x plus 2, साइन x चा असतो cos x. सो cos ऑफ 3x plus 2 इंटू 3x चा काय 3 आणि 2 चा 0. सो आन्सर काय आलं 3 इंटू cos ऑफ 3x plus 2 upon sin of 3x plus 2 that equal to 3 into cos upon sin काय असतं cot. so cot of 3x plus 2. this is the final answer. ओके, सो हे झाले काही चेन रूलचे एक्झाम्पल, काही तुम्हाला होमवर्कला देते ते सॉल्व करा. नेक्स्ट टाइम आपण नेक्स्ट टाइप ऑफ डेरिव्हेटिव्ह सॉल्व करूयात.